Dear friends, next article is life history variations. Life history variations. जे पॉप्युलेशन आहे, the population evolve to maximize reproductive fitness. रिप्रोडक्टिव्ह फिटनेस त्यालाच आपण म्हणतो डार्विनियन फिटनेस. डार्विन नॅचरल सिलेक्शनचा कन्सेप्ट आपल्याला सांगतो. डार्विन म्हणतो नेचर ॲक्ट्स ॲज अ सिलेक्टिंग फोर्स. जशी आजची परिस्थिती आहे, आजच्या सिच्युएशन प्रमाणे ज्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन असतील त्यांना नेचर जगण्यासाठी फिट करतो, इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑर फिटनेस. आणि ज्यांच्यामध्ये तसे चेंजेस आजच्या परिस्थितीप्रमाणे नाहीत त्यांना नेचर डिस्कार्ड करतो. अंडर particular set of selection pressure, पर्टिक्युलर सिलेक्शनचं जे प्रेशर आहे त्या प्रेशर मध्ये ऑर्गॅनिझम evolve towards most efficient reproductive strategy. म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन मध्ये पर्टिक्युलर अशा सिलेक्शन प्रेशरचा विचार केला तर ऑर्गॅनिझममध्ये इव्होल्यूशन होतं आणि रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी मॅक्झिमम करण्याचा ते प्रयत्न करतात. इफिशियन्सी वाढवायचा प्रयत्न ते करतात. नॅचरल सिलेक्शनचा नंतरचा मॉडर्न सिंथेटिक थेअरी जी आहे त्याच्यामध्ये तर स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्यांचं रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल जास्त त्यांचे सर्वायवल चान्सेस जास्त, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल कमी सर्वायवल चान्सेस कमी. रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ज्यांचं जास्त आहे, समजा एखादा आता लोअर ॲनिमल, समजा इथं आपण ओयस्टर ॲनिमल घेतला तर त्याच्यामध्ये मिलियन्स मध्ये एग लेईंग कॅपॅसिटी आहे. मोठ्या प्रमाणावर एग लेज करतात ते आणि सगळेच जगले तर या अर्थचा सरफेस काही वर्षामध्ये ॲक्वायर करता येईल एवढी प्रचंड कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. सर्वात स्लो ब्रीडिंग असणारा एलिफंट, त्याला जर नॅचरल कुठला प्रॉब्लेम आला नाही, बॅरियर कुठले क्रिएट झाले नाहीत तर त्याच्यापासून सुद्धा एक जोडप्यापासून 750 वर्षामध्ये 19 मिलियन एलिफंट तयार करण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी प्रत्येक जण इफेक्टिव्ह, जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस आणण्याचा प्रयत्न इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक जण करतोय. आता काही ब्रीड्स, सम ब्रीड्स
some animals or some organisms breed once in life. लाईफ मध्ये एकदाच ब्रीडिंग करणारे काही प्लांट आणि ॲनिमल आहेत. एक्झाम्पल घेतलं तर पॅसिफिक सॅल्मॉन फिश लाईफ मध्ये एकदाच ब्रीडिंग करणारा फिश. आणि प्लांट मध्ये म्हटलं तर बांबू. आपण जे बांबू वापरतो वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्यामध्ये लाईफमध्ये एकदाच ब्रीडिंग होतं. अशी पण सिच्युएशन काही मध्ये आहेत, बट मेनी टाइम्स, परंतु अनेक वेळा बर्ड्स, मॅमल्स बाकीचे जे आहेत दे कॅन ब्रीड मेनी टाइम्स. अनेक वेळा ब्रीडिंग करतात, नवीन इंडिव्हिज्युअल बनवतात, ब्रीडिंग करतात, नवीन इंडिव्हिज्युअल बनवतात. आणि आपलं पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. जे स्मॉल साइज्ड आहेत, काही जण आता याच्यामध्ये सम ॲनिमल्स प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स. काही ॲनिमल्स आपण असेही पाहतो की त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ऑफस्प्रिंग बनवायची कॅपॅसिटी आहे, बट दे आर स्मॉल इन साइज. छोट्या आकाराचे पण नंबर भरपूर असलेले इंडिव्हिज्युअल बनवायची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. जसं ओएस्टर, पेलाजिक फिश यांचा विचार केला तर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती छोटे आकारानं असलेले इंडिव्हिज्युअल बनवण्याची कॅपॅसिटी असते. परंतु दुसरी बाजू असं आहे, सम ॲनिमल्स और सम प्रोड्युसेस स्मॉल नंबर of offsprings. Small number but they are large sized. मोठ्या आकाराचे परंतु कमी इंडिव्हिज्युअल बनवणारे पण ॲनिमल्स आपण पाहतो. जसं इथं बर्ड्स, मॅमल्स यांचं एक्झाम्पल घेता येईल. मग याच्यामध्ये डिझायरेबल काय आहे, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, याचा विचार करणं कठीण आहे. सो इव्होल्युशन ऑफ लाईफ हिस्ट्री ट्रॅक्ट्स इन डिफरंट स्पीसीज, याच्यातून आपण सांगू शकतोय द इव्होल्युशन ऑफ लाइफ हिस्ट्री ट्रॅक्ट्स ट्रेट्स, त्याचे कॅरेक्टर्स इन डिफरंट
स्पीसीज, वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये जी इव्होल्युशनची हिस्ट्री आहे इज अन इम्पॉर्टंट एरिया ऑफ रिसर्च. आता इथं कुणाचं पॉप्युलेशन जास्त होतंय, कुणाचं कमी होतंय, परंतु आत्ता सगळे जगतायत ना, त्यामुळे याच्यावरून निश्चित आपल्याला काही सांगता येत नाही की यांचं पॉप्युलेशन वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळं ते सर्वायवल चान्सेस जास्त आहेत, यांचे सर्वायवल चान्सेस कमी आहेत, असं पण आपल्याला निश्चित काही त्यामधून कन्क्लुजन काढणं शक्य नाही. So this is about life history variations.